पहलगाम हल्ल्यातील तिन्ही पाकिस्तानी दहशतवादी वेगळेच रेखाचित्र जारी केले. ते दहशतवादी नव्हतेच. एनआयएच्या तपासात महत्त्वाची माहिती उघड. पंतप्रधान मोदींचा इराणच्या राष्ट्राध्यक्षांना फोन. मसूद पेझेश्कियान यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद. तणाव त्वरित कमी करून राजनैतिकतेचा मार्ग स्वीकारण्याचं मोदींचं आवाहन. हिंदी सक्तीविरोधात मनसेचं आंदोलन. दादरमध्ये मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या उपस्थितीत आंदोलन आणि सह्यांची मोहीम. विदर्भात वाजणार शाळेची पहिली घंटा. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं लोकप्रतिनिधी आणि सनदी अधिकारी करणार स्वागत. एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर होण्याची शक्यता. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक दुपारी श्वेतपत्रिकेसंदर्भात घेणार पत्रकार परिषद. माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी 88.48% मतदान. माळेगाव साखर कारखान्यासाठी मतमोजणी. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला. संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आज दिवसभर सासवड येथे मुक्कामी असणार. संत तुकाराम महाराज यांची पालखी सकाळी लोणी काळभोर येथून प्रस्थान करणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.